राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ठिबकचे 235 कोटी मार्च अखेर मिळणार. 1,00,000 शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झाला असून प्रतीक्षा संपणार. अनुदानात 150 कोटींची कमतरता. कपात केलेला निधी पुढील आर्थिक वर्षात मिळण्याची शक्यता. पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीचा पिकांना दणका. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, हिंगोली आदी जिल्ह्यांना तडाखा. फळबागा व काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान. पुणे विभागात गहू काढणीला वेग. मजूर टंचाईमुळे हार्वेस्टरकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. यंत्रामुळे वेळ आणि मेहनतीची बचत. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात. निधी वितरणास राज्य सरकारची मंजुरी. 90,34,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नमोचा 8वा हप्ता. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अवकाळी पावसासह गारपिटीमुळे उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान. मका, गहू व सोंगणी केलेल्या हरभऱ्याला फटका. शेतकरी संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागातील परिस्थिती. 8 दिवस झाले गॅस मिळेना. सण कसा साजरा करावा? जालना येथील नागरिकांचा सवाल. आखाती देशात युद्ध सुरू असल्याने भारतात गॅसची टंचाई. सालगड्यांचे पॅकेज वाढले. शेती बटाईने देण्याकडे कल. गुढीपाडवाच्या मुहूर्तावर नव्या सालाची जुळवाजुळव. सालगड्यांच्या हायटेक अटी. वर्षाकाठी 1,30,000 रुपयांपर्यंत मानधनाची मागणी. घरगुती गॅस सिलेंडर टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली. गृहिणींसह हॉटेल व्यावसायिकांचे हाल. धुरामुळे आरोग्य धोक्यात. सरपणासाठी ग्रामस्थांची वणवण. खामगावात मक्याची आवक घटली. कमी दर मिळत असल्याचा परिणाम. बाजारभावाचा आढावा घेऊन विक्रीचा निर्णय. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत मुलींना मिळणार दरमहा 2,000 रुपये. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची योजना. गरजूंना होणार शिक्षण घेण्यासाठी मोलाची मदत. शासनच म्हणते ओरडू नका. आता विद्यार्थीच डाफरू लागले शिक्षकांवर. शिक्षकांनी मांडली कैफियत. संस्कार कसे करणार? उपस्थित केला सवाल. सोयाबीनला प्रति क्विंटल 5,300 रुपये मिळतोय भाव. सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता. पक्क्या बिलाच्या वादामुळे पाऊण तास लिलाव बंद. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार. बाजार समिती पक्क्या बिलाबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट. स्टेअरिंग हातात घेण्याआधी होणार टेस्ट. मद्यपी एसटी चालकांना बसणार लगाम. परिवहन महामंडळाचा निर्णय. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य. नवीन वर्षात पाऊस दमदार. पंचांगकर्त्यांचा अंदाज. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत बरसणार वरुण राजा. यावर्षी पाऊस पाणी चांगले राहणार असून पीकही जोमात येण्याची शक्यता. युद्धाच्या बहाण्याने केळीचे पाडले भाव. व्यापाऱ्यांचा असाही डाव. खरेदीकडे फिरवली पाठ. अनेकांनी मोडल्या केळीच्या बागा. जमिनींचे मायक्रो झोनिंग होणार. जमिनींचे रेडी रेकनर अधिक अचूक आणि वास्तववादी होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.